आज पण बस माझी निघून गेली. काय माहित कधी नशीब बदलणार आहे माझं. अगं असं म्हणतात की या शहरामध्ये ना बऱ्याच संधी मिळतात, पण इथं तर असं वाटतंय की आपले पेशन्सच टेस्ट करतात इथे. हो मॅडम, मी तुला नंतर कॉल. बस गेली तुमची. या बसा, सोडतो मी तुम्हाला. थँक्स, पण माझ्याकडे ना थोडे पैसे कमी आहे. हो हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी पैसाच महत्वाचा असतो थोडी, माणूसही महत्वाचा असतो. या बसा. काय मॅडम, टेन्शन मध्ये दिसताय? हो, या शहराला माझी ओळखही नाहीये. अहो इथे सुरुवातीला कोणाचीच कोणाची ओळख नसते, पण हळूहळू होते. या अनोळखी शहरात मला स्वतःची जागा निर्माण करायची. पण जागा हळूहळू बनते, ते पण तुमच्या गुणांवर, स्किलवर आणि तुमच्या टॅलेंटवर. कधी कधी वाटतं मी या सगळ्यात हरवत चालली. हो, पण हरवण्यात काहीच वाईट नाही, पण शोध थांबता कामा नाही. कधी कधी शोधता शोधता काही ना काही ते सापडतं. हो, कधी कधी आपणच स्वतःला सापडतो. बघा, नेहमी झाडांना पाणी घालत असतो आणि म्हणतो काही गोष्टींना वेळ द्यायला हवा, त्यांची वाढ व्हायला. आणखी एक गोष्ट, चिकाटी आणि सातत्य. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहीतच असेल, नेहमी कासवच जिंकतो. हो, बहुतेक माझं आयुष्यही वेळ घेणारच आहे. काही गोष्टी उशिरा मिळतात पण वर्थ असतात. राजू भाऊ, आज चहा एकदम स्ट्रॉंग झाला पाहिजे. मेंदू शटडाऊन झालाय. मॅडम, चहा स्ट्रॉंग नको, ऍटिट्यूड स्ट्रॉंग असायला हवा. हे काय मॅडम, झाडा बाजूला असली की डोकं एकदम शांत राहतं. पण मी हे जपू शकेन का? मॅडम, तुम्ही नाही जपणार, हे झाडच तुम्हाला जपेल. हागे मॅडम, हा घ्या तुमचा स्ट्रॉंग चहा. काय रे, नेहमीसारखं आहे ना? मस्त. हे टपरीवरचं वातावरण शहरापेक्षा जास्त शांत आहे. कारण इकडे स्पर्धा नाही, नुसते गप्पा आहे. चला राजू, काका, रोपट्यासाठी इकडे कुठे स्टँड मिळेल का? हो मिळेल, पण एक सवयी बांधून घ्या. कुठली? जेव्हा जेव्हा या रोपाला पाणी द्याल तेव्हा स्वतःला एक चांगला विचार द्या. आपण इतके शांत कसे राहता काका? मी घड्याला दुरुस्त करतो, त्यामुळे वेळेचा राग माझ्यावर कधीच येऊ शकत नाही. बरं काका, याचं स्टँड कुठे भेटेल मला? तिथे जा, बाजूच्या दुकानामध्ये मिळतो. थँक्यू. अरे यार, काम वाढत चाललंय आणि माझी एनर्जी हळूहळू कमी होत चालली आहे. कधी कधी थांबणं हा सुद्धा एक मोठा निर्णयच असतो. मी शेवटचं कधी थांबलो होतो आठवतच नाही. अरे मग आज थांबणं 2 मिनिटासाठी का होईना, जरा बाहेरचं जग बघून ये, थोडं रिलॅक्स वाटेल तुला. काय रे, रिलॅक्स वाटतंय ना आता? हो,
लोक अजूनही असतात, मग आपण का नाही? कारण आपण ना हेवी थॉट्स कॅरी करतो, म्हणून असं होतं. कधी कधी विचारानं सुद्धा सोडून द्यावं लागतं. आजचा दिवस खूप वेगळा होता, पण वाईट नव्हता. बहुतेक आपण पहिल्यांदाच स्वतःला वेळ दिलाय, म्हणून असेल. सगळा दिवस लोकांमध्ये होते, पण आज पहिल्यांदाच स्वतःला एकटं नाही वाटलं. मी रोज विचार करतो, हे शहर मला थकवतंय. खरं तर मी स्वतःलाच थकवतो. ठीक आहे, चहा घे. अरे वा, चहा आला. मुलांना तुम्हाला एकत्र पाहिलं आणि मनात एकच विचार आला की शहर बदललं, पण माणसं अजूनही तीच आहे. कशी हो? उतावळी, घाईत, पण आत्मनाती शोधणारी. ओ बाबा, तुम्हाला कधी या गर्दीत एकटं वाटलंय का? अनेकदा, पण आज नाही वाटत. का बाबा? कारण आज तुम्ही लोक बोलत आहात. इथे सायलेन्स नाही, कनेक्शन वाटते.